तुमच्या करिअरच्या काळातला अनेक काळ जो आहे तुम्ही धारावीमध्ये घालवला. तर धारावीमधली गुन्हेगारी विश्व कसं होतं ज्यावेळेस तुम्ही तिथे सुरुवातीला गेला होतात? ॲक्च्युली मी जेव्हा आलो मुंबईला, मग धारावी मी त्या झोन 4चा इन्चार्ज होतो आणि झोन 4मधलं एक पोलीस स्टेशन धारावी होतं. म्हणजे 6 पोलीस स्टेशनपैकी एक धारावी होतं. आणि जेव्हा मला मुंबईला आणलं गेलं, तर मला माझी पोस्टिंग इथे करायच्या अगोदर अ, माझ्या पुतणीचं लग्न होतं, तेव्हा मला मिस्टर रोबेरोना आमंत्रण द्यायचं होतं. का आम्ही रेल्वे पोलीसमध्ये दोघंही एकत्र होतो. त्यामुळे माझा आणि त्यांचा चांगला परिचय झाला. 4 महिने एका कॅबिनमध्ये बसत होतो. म्हणजे हे मी रेफरन्स याच्याकरता देतोय, की का मला मुंबईला मुद्दाम आणण्यात आलं होतं. त्यांना जेव्हा भेटायचा टाईम मागितला, ते म्हटले, "मी आता वर्षावरती जायला निघालो आणि मी पुण्यावरून आलो होतो आमंत्रण यायला." माझ्या पुतणीचं होतं. तर ते म्हटले, "तुम्ही वर्षावरती जा, वर्षा बंगल्यावरती." आणि गाठ वर्षा बंगल्यावरती पडली. आणि मला त्यांनी ह्या भाषेत सांगितलं, की झोन 4 हॅज बीन हँडेड ओव्हर टू अंडरवर्ल्ड बाय द प्रेझेंट पोलीस फोर्स अँड आय वॉन्ट यू टू कम अँड completely demolish that. तो आय सेड की बट माय मदर इज ऑन डेथ बेड. सो ते म्हटलं की मग तुम्हाला जेव्हा तुमची आईची तब्येत ठीक होईल, डिस्चार्ज होतील, तेव्हा मग तुम्ही तुमचं ऑर्डर कर. आणि त्याकरता म्हणजे मला हे बॅकग्राऊंड याच्याकरता सांगितलं की हे त्यांचं वर्डिंग होतं, की ते जेव्हा मुंबईचे कमिशनर म्हणून आले, तर त्यांनी ह्या झोनच्या मधलं हे डिस्क्रिप्शन दिलं होतं. आणि त्याच्यात धारावी होती. वरदराजन मुदलियारचं सपोर्ट स्टाफ सगळा धारावीत होता. पण त्याचे ॲक्च्युअल जे कर्मभूमी होती ती याच्यात होती, सायन कोळीवाडा आपलं अँटॉप एरियामध्ये. म्हणजे हे दोन्ही एरिया मोठ्या त्याच्या याच्यात होत्या. म्हणजे जास्त त्याचा वावर इथे होता आणि बाकीचं तो सगळं मग मुंबई बाकीचं घरात बसून कंट्रोल करायचा. तर धारावी त्यावेळची आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी होती. आणि इतकी विचित्र परिस्थिती होती. एकदा मला जायचं होतं एका एरियामध्ये, तर मी ते सिनियर पीआयला सांगितलं की चला आपल्याला जायचं आहे. तर मी तर साध्या कपड्यात होतो आणि ते युनिफॉर्ममध्ये होते. मला म्हणे, "साहेब मी आलो." म्हटलं, "का कुठं चालला?" तर मला मला म्हटलं की "मला रिव्हॉल्वर मी आणायला चाललो." "कशाला? आपण काही लढायला नाही चाललेलो आहे आपल्याला." ते म्हटलं, "नाही सर, त्या एरियात जाणं फार डेंजरस आहे. ते बायकासुद्धा कोयते घेऊन येतात, माकडवाले जे म्हणतात ते, आणि ते कोयते घेऊन पोलिसांवरती चाल करून येतात आणि कुठलीही रेड करणं पॉसिबल नाही." तर म्हटलं, "तुम्हाला आता रिव्हॉल्वर लावायची नाही आहे. मी तुमच्याबरोबर आहे. जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण आपल्याबरोबर एक तुमचं आहे ना, म्हणजे ज्याच्याकडे रायफल आहे तो बस आहे आपल्याला तेवढं." म्हणजे ही सिच्युएशन होती, की तेव्हा पोलिसवाले किती भीत होते आणि त्या गल्ल्यांमध्ये जायचं म्हणजे एकीकडे गटारी आहेत, एकीकडे. आणि धारावीमध्ये असं कुठलं हे नव्हतं. कुटीर उद्योग अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात होता, की घराघरातून काय उद्योग चालतो कोणाला काही कळायचं नाही. त्याच्यातले किती म्हणजे लीगल, इल्लीगल कामं चालत असतील, काय काय होत असेल, पण ते फार कठीण होतं. म्हणजे मलासुद्धा मला माहिती होतं, की गुंडागर्दीचे 2 कारणं आहेत. एक म्हणजे मसल पॉवर आणि मनी पॉवर. तर मसल पॉवर तर गुंडे तयार होतात, जर मनी तुमच्याकडे असेल. आणि मनी असला तर तुम्हाला गुंडा होता येतं आणि गुंडा असला तर तुम्हाला मनी कमावता येतो. त्यामुळे प्रश्न असा होता, की तिथे आता आणि पैसा त्या काळी जो होता, गैरमार्गाने, वाममार्गाने कमवायचा, तो बेसिकली 2 धंद्यांमध्ये होता. एक दारूचा धंदा होता आणि एक जुगाराचा होता, म्हणजे जुगार जो चालायचा. बाकी तेव्हा हे जास्ती ड्रग वगैरेचे बाकीचे प्रकार फार कमी प्रमाणात होते. आणि याच्यातच हे दारूच्या भट्ट्या ज्या लागायच्या, म्हणजे धारावी खाडीमध्ये आणि रावळी खाडीमध्ये, या जबरदस्त हा एवढा मोठा बेल्ट होता, की संबंध दारूचं उत्पादन मुंबईला लागेल एवढं सगळं तिकडे व्हायचं. आणि त्याच्यातूनच मग ही गुंडगर्दी निर्माण झाली. आणि इन ॲडिशन हा जेव्हा वरदराजन मुदलियार विटीचं हमाली आणि हे सगळं सोडून जेव्हा ह्या फील्डमध्ये उतरायला लागला, जेव्हा तो काय बेसिकली हाजी मस्तान आणि ते इमर्जन्सीमध्ये एका याच्यात होते, तेव्हा त्यांनी ह्या धंद्यात शिरला तो.
एकंदरीत बघितलं तर आपण तुम्ही बोललात गल्ल्या गल्ल्यांचं उदाहरण दिलं तर तिथली जी रचना आहे ती देखील त्यांना सपोर्ट करत होती असं म्हणता येईल त्या हां, झोपडपट्टीची. बिलकुल, बिलकुल. म्हणजे अशी परिस्थिती होती, की तुम्ही जर एकदा आत गेले त्या झोपडपट्टीमध्ये, तर तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला जिवंत बाहेर नाही पडू देणार अशी परिस्थिती होती. कारण कुठे पळायला जागा नाही, कुठे इकडे घुसले तर तिकडे थांबवू शकतात, तिकडे थांबवू शकतात. म्हणजे एस्केप रूट्स बिलकुल शून्य असल्यासारखे होते. आणि एवढ्या गल्ल्या असायच्या, की 2 फुटाची, 1.5 फुटाची, 3 फुटाची, 2 फुटाची गल्ली, 2 फुटाच्या वरती गल्ली जवळ नसायची. आणि मग त्याच्यातून पळून जाणं, निघून जाणं त्यामुळे पोलिसवाले घाबरत होते, तसं साहजिक होतं. पण ते पोलिसच घाबरायला लागले, तर मग लोकांनी काय करायचं? त्यामुळे मला ते त्यांचं हे तोडायचं होतं पोलिसांचं, की बाबा तुमचं डोक्यातलं हे काढून टाका, तुम्ही असं काही नसतं. आणि युनिफॉर्म शेवटी युनिफॉर्म आहे, तुम्ही कायद्याचं हे घेऊन जाताय. आता होईल आता होऊ शकतो, नाही होणार असं काही नाही आहे. मग माझ्याही गाडीवरती हल्ले झालेले आहेत, माझ्यावरती हल्ले झालेले आहेत, ते मी सहन केले आहेत. ते समूळ त्याचं उच्चाटन कसं केलं तुम्ही म्हणजे काय निश्चय केला होता? नाही, मी निश्चय काही नाही केला होता. मी असं आहे, मी मी 71 साली पोलीस फोर्समध्ये जेव्हा आलो, त्या दिवसापासून मला नाही माहिती मला काय झालेलं होतं. कारण माझ्यावरती पहिली केस प्रायव्हेट कंप्लेंट केस जी झाली आहे, ती मी अंडर ट्रेनिंग प्रोबेशन पिरियडमध्ये असताना अमरावतीला एका मटका किंगला पकडल्याबद्दल झालेली होती. आणि त्यांनी मला 10 वर्षे ती केस चालली होती. पण मी आलो त्या दिवसापासून मी ह्या ॲक्टिव्हिटीच्या फार विरुद्ध होतो. मे बी मी जी माझी सामाजिक बॅकग्राऊंड आहे, माझी जी पार्श्वभूमी आहे, त्याच्यामध्ये असं आहे, की मी सतत आमचे नातेवाईक सगळे काका, मामा सगळे जे गावातले म्हणजे असायचे, ते दारू प्यायचे आणि मग वाटेल तसे वागायचे. बायकांना मारहाण करणे, हे करणे, कदाचित ते असेल. आणि इवन सट्टा जे आहे त्याच्यातलं सुद्धा पैसा म्हणजे बायकोने म्हणजे स्वतः कमवलेले पैसे याच्यात घालवायचेच, पण घरी आल्यावरती परत बायकोकडनं पैसे मारहाण करून तिच्याकडनं काही कमवलेले असतील का धुणी भांडी करून लोकांचे, तेही पैसे काढायचे. आणि त्यामुळे कदाचित माझ्या मनात एक असा तिरस्कार ह्या तिन्ही ॲक्टिव्हिटीबद्दल बसलेला होता. आणि गुंडागर्दी मी स्वतः म्हणजे हरिजन समाजाचा असल्यामुळे गावात मी ते भोगून चुकलेलो होतो. मी बघितलेली होती किती खालच्या पातळीवर जाऊन लोक वागवत होते. त्या काळात फारच भयानक परिस्थिती होती. त्यामुळे कदाचित अशी असेल, की ही माझी जी सामाजिक पार्श्वभूमी होती, पूर्वपीठिका होती. त्यामुळे मी ह्या ॲक्टिव्हिटीच्या विरुद्ध असेल. आणि मी जेव्हा LLB करत होतो, मुंबईला आलो तेव्हा मी ते लॅब असिस्टंटची नोकरी पण करत होतो. तर भाऊ कुर्ल्याला राहायचा माझा. तर कुर्ल्यावरून आम्ही लोकलने बऱ्याच वेळेला जायचो. आणि त्यावेळेला मुंबई पोलिसांना आम्ही इतक्या शिव्या द्यायचो, इतक्या शिव्या द्यायचो. त्याचं कारण असं आहे, की कधी हार्बर लाईनने गेलो, जर हार्बर लाईनने गेलो तर त्या सगळ्या धूरच दूर दिसायचा. तर आम्ही म्हणायचो, की आपल्याला दिसतात या दारूच्या भट्ट्या लागलेल्या, मुंबई पोलिसांना दिसत नसेल, की तर मग आम्ही खूप शिव्या द्यायचो. त्या दिवशी मला काही माहीत नव्हतं, की हे मला इथे एक दिवस येऊन ह्याच एरियाचा मी प्रमुख असेल पोलिसात. पण तिथे मी जेव्हा सुरुवातीला आलो, आल्याबरोबर मुंबईमध्ये जेव्हा एक 10-15 दिवस रात्री एक याच्यात होतो मी नाईट राऊंडला. म्हणजे आल्यानंतर एक 15-20 दिवसाची, 1 महिन्याच्या आतलीच गोष्ट होती. म्हणजे मी स्थिर स्थावर व्हायच्या अगोदरचीच गोष्ट. आणि माझा नाईट राऊंड होता. तर आम्ही त्या दिवशी असंच मी धारावीतूनच बाहेर पडत होतो. म्हणजे तर ते आपला टी जंक्शनकडनं इकडनं येतो आपण, म्हणजे त्या रस्त्याने येत होतो. म्हणजे सायन हॉस्पिटल लागून जो ब्रिज आहे तिकडनं येत होतो. तर सायन हॉस्पिटलच्या दक्षिण बाजूने बाहेर पडत होतो. चौकात आलो. तर मला पुलावरती असतानाच आमचा ऑपरेटर म्हटलं, की समोर जी गाडी दिसते म्हणजे मेन रोड डॉक्टर BA रोडला, ती म्हणाले बहुतेक दारूची गाडी आहे. तर म्हटलं तुला कसं माहिती? तर मला म्हणे आम्हाला माहिती आहे त्या गाड्या, कारण आम्ही साहेबांच्या गाडीवरती असतो तर आम्हाला कल्पना आहे. तर म्हटलं पाठलाग करा. मग त्या गाडीचा पाठलाग केला. त्या गाडीचा पाठलाग तर मला, मी आता ग्रामीण भागातून आलेलो होतो, तर मला वाटलं सायरन म्हणजे ही अल्टिमेट अथॉरिटी त्या काळची पोलिसांची. तर मी गाडीचा सायरन वाजवला तरी ती गाडी पळत होती. तेव्हा हा किंग सर्कलचा ब्रिज नव्हता. त्यांनी तिथे गाडी आत घातली, तिथून तो यू टर्न मारला त्यांनी. तो यू टर्न मारतो तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, की तो यू टर्न मारतोय. तर मी गाडी तिथेच माझी जागेवरच यू टर्न मारला. आणि तिथून जो रावळी कॅम्पकडे जो रस्ता जातो, त्या रस्त्याच्या सिग्नलला तिथे मी गाडी उभी केली. म्हणजे जो सायन हॉस्पिटलकडून जो रस्ता आहे तो धारावीतून त्या जंक्शनला. तर त्या गाडीने तेवढ्यात माझा ड्रायव्हर ओरडला, साहेब सांभाळा. कारण मी डाव्या हाताने दार उघडलं डावीकडचं आणि उजव्या हाताने काठी हातात घेत होतो. ते कारण गाडी पळते कशी सायरन दिल्यावरती.
तर ते तेवढ्यात असं सर्रकन गेले. ते ड्रायव्हर बोलला म्हणून मी खाटकन दार लावलं होतं आणि मी म्हटलं करा पाठलाग. आणि त्या गाडीचा जवळजवळ 40 मिनटं पाठलाग केला आणि त्यानंतर ती गाडी पकडली. त्याच्यातली तिघा लोकांना पकडले. जागेवर खूप म्हणजे त्यांना भयानक इंजुरी झाल्या आणि त्या गाडीमध्ये जी सगळी दारू ती जप्त केली आम्ही. त्यानंतर मग मला हळूहळू हे सगळं या गैरधंद्यांवरती, अवैध धंद्यांवरती हल्ले करायला मी सुरुवात केली आणि धारावीच्या खाड्यांमध्ये कमी होतं दारू, पण इकडे राहुरीमध्ये जवळजवळ 250-300 भट्ट्या एका वेळेला लागायच्या. 5-5, 10-10 फुटावरती असं माती टाकून हे बनवलेले आयलंड आणि त्याच्यावरती ते भट्ट्या लागायच्या आणि एकमेकाला लाकडी फळीने जोडायचे ते. तर मी ह्या ह्या प्रकारानंतर माझ्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर मी सिनियर इन्स्पेक्टरला बोलवलं. मी म्हटलो का त्यांनी म्हणजे गंमत अशी आहे की एफ-आय-आर घ्यायची म्हणजे माझ्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर पहाटे 5 वाजलेले होते, 5:30 पोलीस स्टेशनला आम्ही येईपर्यंत. तर मी पोलीस स्टेशनला ड्युटी ऑफिसरला सांगितलं की सिनियर पी-आयला बोलवून घे तू. तर त्यांनी आला तो 2 मिनिटांनी मला म्हणतो की सिनियर पी-आय म्हटलं की पी-आय क्राईमला बघायला सांगा. तर मी म्हटलो तू गाडी घे आणि ते ज्या परिस्थितीत असेल तसा उचलून त्यांना घेऊन यायचं तुम्ही पोलीस स्टेशनला. आणि मग त्यांनी मला वाटतं त्याला इन्स्पेक्टरला सिनियरला सांगितलं की असा असा साहेबांचा आदेश आहे. तर ते आला ते मग 15-20 मिनिटांनी आला. तर मी म्हटलो की तुमच्या डी-सी-पीच्या गाडीवरती डी-सी-पीवरती हल्ला झाला आहे आणि तुम्हाला बोलवलं, तुम्ही म्हणतात की पी-आय क्राईम बघेल. तर म्हटलं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही डी-सी-पीच्या वरती आहे म्हणून तर सांगितलं का तुम्ही तेव्हा नाही साहेब, इथे मुंबईमध्ये 24 तास कामं असतात आणि सिनियर पी-आयला केव्हा कुठल्या कामात जावं लागेल. तर मी म्हटलं तू मला असं सांग की डी-सी-पीच्या गाडीवरती हल्ला करून डी-सी-पीची गाडी ठोकल्यानंतर सुद्धा याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाचं काय प्रॉब्लेम तू 24 तासात अँटिसिपेट केला होता की त्याच्यामुळे तुला नाही यावंसं वाटलं? नाही मला साहेब असं काही सांगता येत नाही, कायमच आम्हाला ते तयारीत म्हणजे कायमच तयारीत राहण्याच्या निमित्ताने कुठलंच काम करायचं नाही, हा तुमचा नियम आहे का? तर ते म्हणाले असं नाही तसं नाही. आणि मी मी तेव्हा काही एवढं सभ्यपणे बोलत नव्हतो. मी शिवीगाळ करून आपलं ते म्हणजे अगदी अत्यंत अर्वाच्य भाषेत त्यांच्याशी बोलल्यानंतर व त्यांना काही पर्याय राहिला नाही. त्यांनी कंप्लेंट घेतली. तुम्हाला खोटं वाटेल, 15 दिवसाच्या आत त्या इन्स्पेक्टरने आपली बदली तिथून करून घेतली. त्यांनी मला मी म्हटलो काय झालं तुम्हाला अचानक बदली करून? ते म्हणाले माझ्या मुलीचं लग्न आहे आणि माझा अर्ज पेंडिंग होता. अच्छा. मी म्हटलो मग इतके दिवसात तुम्हाला त्या अर्जाची आठवण नव्हती, आता हे याच्यामुळे जा म्हटलं तुम्ही. ठीक आहे. आणि ते गेले निघून. पोलिस नेमकं त्यांच्यात धाक होता की त्यांना सपोर्ट करायची काही लोभापायी, तेच आता मी प्रलोभनापायी? त्याच्यावरती येतोच आहे. मग त्याच्यानंतर मी ते पुढच्या मीटिंगमध्ये मी विचारलं की हे एवढ्या भट्ट्या दिवसा ढवळ्या चालत आहेत, तुम्हाला माहीत नाहीत का? माहिती आहेत म्हणाला. मग ते म्हणाले की ती जमीन जी आहे ती याची आहे, खाडीची जमीन आहे, सगळं मार्शी लँड आहे आणि तिथे जाणं पोलिसांना शक्य नाही रेड करणं, कारण जाईपर्यंत पोलीस ते सगळं नाश करून टाकतात ते. तर मी म्हटलो की तुम्ही जाऊ नका ना तिकडे, तुम्हाला जायचं गरज नाही आहे, ते काम मी करतो. पण तुम्ही एक काम करा ना की तुमच्या पोलीस स्टेशनला दर महिन्याला तो त्याचा माणूस जो येतो पैसे घेऊन, त्याला पहिल्यांदा लॉकअपमध्ये टाका. त्याला सांगा हे पैसे तुला कोणी दिले, त्याला ना त्याला लॉकअपमध्ये टाका. त्याला आणल्यानंतर त्याला विचारा की हे तुझं मालक कोण आहे आणि त्याला आणून टाका. काही करू नका तुम्ही. एवढं केलं आणि तुम्ही पैसे घ्यायचं बंद केलं, बाकी जबाबदारी माझी. तर ते म्हटले नाही आम्ही काही नाही, मी म्हटलो असं आहे, तुमचा क्रिक स्पेशल नावाचा जो ऑफिसर नेमलेला आहे, तो क्रिक स्पेशलला महिन्याला 15,000 रुपये मिळतात. तुम्हाला स्वतःला 80,000 रुपये मिळतात. आता बाकीच्या चिठ्ठ्या मी ठेवल्या आहेत, तुला बघायच्या असतील तर मी म्हटलो वरती जाऊन दाखवतो आपण ऑफिसमध्ये. तर त्याच्यानंतर मी म्हटलो की याचा काही प्रश्नच नव्हता. हे टोटली अंडर विथ कनायन्स, म्हणजे ज्याला हात मिळवणी करून दोघांच्या संगनमताने पोलीस आणि धंदेवाले यांची हात मिळवणी होती, त्याच्यातूनच ते चालत होतं. आणि जर तुम्ही त्या एरियामध्ये गेले, धारावी म्हणा किंवा अँटॉफिलच्या, तर जमिनीत बॅरल 500-500 लिटरचे बॅरल असे पुरलेले असायचे. त्याच्यातलं ते हे असायचं, वॉश असायचं, आता दारू बनवण्यासाठी लागणारं जे असतं ते, आणि ते सगळं त्याच्यातून ते टाकायचे ते. आपण बघितलं
जो तिथला मेन डॉन होता वरदराजन, त्याला तुम्ही म्हणता की एकदम एवढं टॉर्चर केलं की त्याला पळून जाणं भाग पडलं. नेमकं त्याचा तो कसा तुम्ही त्याला कसं पळून लावला? नाही त्याचं तो काय आहे, की त्याला मी जास्त टॉर्चर करायला मला संधी नाही मिळाली. त्याला पण त्याने एक त्याचं पहिली जी माझ्या गाडीवरती हल्ला झाला होता, त्या त्या गाडीच्या हल्ल्यामध्ये त्याचा जो राईट हँड माणूस होता, थॉमस कुरियन अलियास खाजा, ज्यांनी माझ्यावरती त्याच्या बायकोने कंप्लेंट करून केस म्हणजे म्हणजे अगदी शेवटपर्यंत म्हणजे कोर्टाने ॲक्विट केल्यानंतर परत ते अपीलमध्ये गेले. त्याच्यातही ते हे मग शेवटी त्यांना ते अपील विड्रॉ करावं लागलं. तर त्याच्यामध्ये असं आहे की ही जी केस झाली त्यावेळेला तो थॉमस कुरियनला म्हणजे माझ्या गाडीवरती हल्ला झाला पहाटे 10 आणि मग मी नंतर गेलो आणि परत 9 वाजता आलो आणि त्या दिवसाचीच गोष्ट आहे. मला वाटतं की तर याला खाज्याला संध्याकाळी आला रात्री, हां बरोबर आहे. तर आम्ही दिवसभर हे केलं मग ते आणि संध्याकाळी मी त्याला सांगितलं मग घरी येताना निघताना, की उद्या सकाळी आपल्याला तिकडे याला घेऊन जायचं आहे खाज्याला आणि परेड करायची तिकडे. तो बेसिस प्रॉम्प्टली त्या लोकांना त्यांनी पाठवून दिला होता. आणि मी जेव्हा मग आलो पोलीस स्टेशनला तर सिनियर पी आय गायब होता, ते काही आलेलं नव्हता. पी आय क्राईम होता, त्याच्या तोंडावरची माशी उडत नव्हती. आणि मी जेव्हा म्हटलो की माझ्याबरोबर कोण येतं आहे, तर कोणी बोलायला तयार नाही आहे. त्याला काढा म्हटलं खाज्याला आणि जाऊया. तर कोणी यायला तयार नाही. मग ते शेवटी ते पी आय क्राईम कसं तरी जेमतेम म्हटलं मी येतो सर. आणि शेवटी आम्ही असं केलं, मी वायरलेस गाडी एक जीपमध्ये आलं आणि त्याच्यावर 4 माणसं आणि आम्ही गेलो तिकडे. तिथे अँटॉपिल एरियामध्ये चर्च आहे, जे याचं झेनिथ रेस्टॉरंट काहीतरी रेस्टॉरंट होतं, याचं बार होता. हां काळ हा 82 सालचा आहे, 82-83-82. म्हणजे हे सगळ्या घटना 82ला सुरू झाल्या व्हायला. तर तिथे चर्चच्या जवळ गेलो आम्ही. तिथे त्याला गाडीतून खाली उतरवला, की त्याला हातकड्या लावलेल्या होत्या आणि दंडाला दोऱ्याही बांधलेल्या होत्या. आणि त्याला मग आणि हा अगदी बिलकुल म्हणजे सगळं इलिसिट लिकरचं प्रोडक्शन याचं प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, कलेक्शन ऑफ मनी, फंड्स, रॉ मटेरियल, मॅनेज विथ म्हणजे होल अँड सोल त्याची ॲक्टिव्हिटी होती आणि तो ते करत होता. तर त्याला जेव्हा हे केलं काढलं गाडीतून खाली आणि ते विचारपूस करायला लागेपर्यंत जो 1500 लोक तर बिलकुल जमा होऊन गेले तिथे. आणि मग तिथे त्याला खूप हे केल्यानंतर त्याला मारायचं मी गेस्चरही केलं. त्याच्यावरतीच माझ्यावरती केस होती की त्याला मारलं म्हणून. पण ते आम्ही कोर्टात सिद्ध केलं होतं की आम्ही मारलेलं नाही, नुसतं गेस्चर होतं आणि पोलीसवाल्यांना हे करावं लागतं म्हणून. तर मग त्याला तिकडे पूर्ण त्या एरियामध्ये परेड केला. सगळ्या दारूच्या भट्ट्या कुठे लागतात, कुठे हे गोडाऊन कुठे कुठे आहेत, गूळ जो लागतो रॉ मटेरियल म्हणून गूळ, नवसागर, लाकडं, हे सगळे 4-5 ठिकाणी जिथे जिथे गोडाऊन होते ते सगळे बघितले त्याचे. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की वरदराजांनी अर्धा धसका तिथे खाल्ला. कारण त्याचा हा राईट हँड माणूस होता आणि तेव्हा ते काही करू शकले नाही. आणि तो इन्स्पेक्टर एवढा घाबरत होता, त्यावेळेला माझे फोटोग्राफही काढले गेले ते सगळं करताना. आणि तो इन्स्पेक्टर एवढा घाबरत होता, साहेब ते लोक हल्ला करतील. अरे करू दे, तुला जायचं तर जा, अजूनही तुझी जीप आहे, तुला काही कोणी करणार नाही, कारण तू काहीच करत नाही, तू नुसता उभा आहे माझ्या बाजूला. तर तू निघून गेला त्याला आनंदच आहे, उलटा मी एकटा सापडेल त्यांना. तर त्याच्यानंतर मग ते ॲज अ मॅटर ऑफ पॉलिसी मी क्लिअर ऑर्डर देऊन टाकल्या की वर्धाचा माणूस कुठेही सापडला तर त्याला भर रस्त्यामध्ये बडवायचा. म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की पोलीस ही गुंडांच्या आणि गुन्हेगारांच्या विरुद्ध आहे. आणि त्याचा हा जास्तीत जास्त परिणाम हाच होता. आणि वरदराजन माझ्या कचाट्यात सापडेच ना, पण तो शेवटी कारण त्याचं मी सगळं पूर्ण बघितलं. मुंबई पोलीसमध्ये कुठेही त्याचं कुठलंही क्रिमिनल रेकॉर्ड काही सापडलं नाही. मला एक गोष्ट एक कळालं होतं की 79मध्ये काहीतरी त्याने एक मर्डर केला होता, त्याच्यात तो होता म्हणाले. पण तेही केसचं काही मला ट्रेस लागले नाही. एवढं कशाला, माझ्यावरती ज्या केसेस केलेल्या होत्या ना, त्याचेसुद्धा कागदपत्र गायब केलेले आहेत.
म्हणजे मी जी कंप्लेंट केली होती, माझ्यावरती हल्ल्याची जी एफ-आय-आर होती, त्याचेही पेपर्स नंतर गायब होते. त्या त्या केसचं काहीच झालं, काहीच कळलं नाही. मला स्वतःलाही कळलं नाही नंतर. तर 85 मध्ये 85 साली जेव्हा हे 2 इन्स्पेक्टर त्याच्याकडे गेले आणि ते पब्लिक झालं त्याचं कॉन्व्हर्सेशन. त्यावेळेला एक साधारण 30चा असेल तो तरुण, त्याची बायको आणि त्याची आई साधारण 60 प्लस असेल. हे मला रात्री 8-8:30ला ऑफिसमध्ये येऊन भेटले. तर तो मुलगा मला म्हटला, की आता तेही तामिळनेर होता आणि मला म्हटलं, की आम्ही वरदराजन मुदलियारच्या घराच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आमचं हे आहे घर आणि आमचं तिथेच घर आहे, तिथेच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसचं शॉप आहे. तर ते म्हणाले ते कंपाऊंडमध्ये तिथे एक इडलीवाला आहे. तो पहाटे 4 वाजेपर्यंत हे धिंगाणा घालत असतो. म्हणजे त्याच्या भांड्यांचा आवाज, त्याचा आवाज आणि ही माझी आई बघून घ्या म्हातारी आहे. हिला झोप येत नाही, डिस्टर्ब होतात. आणि त्यानं बोलायला गेलं की तेरे को ऊपर बता दे क्या जाके तेरा क्या करना है करके. तर ते म्हणाले काय टेरराईज ठार मारण्याच्या धमक्या नेहमी आम्हाला मिळतात, वर्धाकडून मिळतात. तर मला म्हणाले की आमची आता खात्री पटली. ती बाई पण म्हटली म्हातारी, की हे पेपरमध्ये वाचलं आम्ही आणि आम्हाला खात्री पटली की तुम्ही आम्हाला न्याय देतील. तर मी म्हटलो मी तुम्हाला न्याय देईल. मी जोपर्यंत इथे आहे, तोपर्यंत तुमच्या केसाला धक्का लागला तर माझी जबाबदारी. पण उद्या मी गेल्यानंतर माझ्यानंतर येणारा कोण माणूस आहे, काय पॉलिसी आहे, काय होईल मला नाही माहिती. मी गेल्यानंतर मला काही जबाबदार तुम्हाला धरता येणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की ते लोक किती खालच्या पातळीला जाऊ शकतात. हो म्हणाले. तर म्हटलं येऊन तुझ्या आईवरती गँगरेप करायला सुद्धा ते लोक मागे पुढे बघणार नाहीत. तर ती आई पटकन म्हटली की माझी तयारी आहे तुम्ही जर आत्ता ॲक्शन घेत असतील तर. त्या ॲक्शनला त्यालाही आम्ही सामोरे जाऊ म्हणा. डन म्हटलं. मग त्यावेळेला म्हणजे अत्यंत अतिशय प्रामाणिक आणि चांगला इन्स्पेक्टर मला माटुंग्याला भेटलेला होता. हे कॅसेटनंतर जे सस्पेंड झाले त्यांच्या जागी जे MG राव म्हणून इन्स्पेक्टर आलेला होता. अतिशय सज्जन होता. तर त्याला मी म्हटलो राव बोलवलं वरती त्याला मी 9च्या सुमाराला आणि मी म्हटलो की हे असं असं आहे. यांची कंप्लेंट पोलीस स्टेशनला घ्यायची नाही. यांना सांगा कुठल्या चौकीला किंवा कुठे बोलवायचं तुम्हाला तिथे बोलवा. तुमचा रायटर आणि तुम्ही दोघांनीच जायचं आहे आणि यांची कंप्लेंट रायटरकडनं लिहून घ्या तुम्ही तिथे बसून समक्ष तुमच्या. जाताना पोलीस स्टेशनला डायरी ब्लँक ठेवायला सांगा. बाकीच्या नोंदी रफ करून ठेवा आणि आल्यावरती फायनल करा तुम्ही. आणि त्यांनी मग आणि कंप्लेंट केली, ड्राफ्ट केली, सगळं केलं आणि त्यांनी गुन्हा दाखल केला. आणि आमचं ठरलेलं होतं गुन्हा दाखल केला की त्याला अरेस्ट करायचा. आणि मग त्यांनी त्याला अरेस्ट केला आणि रात्री 1:30 वाजता मला फोन केला. मला म्हणे सर ही इज बिहाइंड द बार्स. तर म्हटलं मी येतो. मला म्हणे तुम्हाला यायचं तर आम्ही काही नाही म्हणणार, पण यायची गरज नाही आहे कारण नथिंग होईल आपण तुम्ही बिलकुल निवांत राहा म्हणाला. तर मी म्हटलं नाही त्याला पकडल्यानंतर तुम्हाला कोणाचे फोन येतील किंवा हे गुन्हेगार लोक पोलीस स्टेशनवरती चाल करून आलं तर ते म्हणालं की 3 वर्षामध्ये तुम्ही त्यांचा कणा एवढा मोडून टाकलेला आहे की त्यांची आता ताकद नाही आहे आणि तुम्ही तसं काही झालं तरी आम्ही आहोत आणि पाहिजे वेळ आली तर मी आपल्याला कळवेल पण बोलवेल पण तशी बोलवायची वेळ आली तर. आणि त्याच्यानंतर त्याला मग मी सकाळी 9 वाजता रेग्युलर पोलीस स्टेशनला व्हिजिट ठेवलेली होती आणि 9 वाजता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पार्ट ऑफ द व्हिजिट पोलीस स्टेशनची म्हणून लॉकअपला भेट द्यायला गेलो. आणि लॉकअपमध्ये ज्या लॉकअपमध्ये साधारण 12-15ची कपॅसिटी तिथे 25-30 कोंबलेले असतात. आणि एकदा सिनियर ऑफिसर कोणी ऑफिसर व्हिजिटला गेला तर सगळे उभे राहतात पोलीस कस्टडीत असलेले सगळे आरोपी. तर मग आम्ही एकेकाला विचारत असं जातो की तुला कशाला पकडलं आहे, तुझ्यावरती काय अन्याय झाला का, तू काय गुन्हा नसताना ठेवला आहे का, हे सगळ्या चौकशा रुटीन म्हणजे करतो ते म्हणजे पोलिसांवरती चेक राहावं पोलीस स्टेशनवरती म्हणून. तर त्याचाही नंबर काहीतरी 15-16 असेल. तेव्हा मग मी गेलो त्याच्यापर्यंत. तर मी म्हटलो तुम्हाला नाम क्या. मला म्हणतो की वर्धाबाई. तर म्हटलं की तुमको बाप नहीं था क्या. मेरा बाप नहीं निकालेगा. तो बोला तेरे बाप का पुलिस स्टेशन है क्या.
तो मैं बोला की मग त्याने सांगितलं की वरदराजन स्वामी मुदलियार. तर मी म्हटलो काय केलं पकडाय. हमको क्या मालूम साहब. तो म्हटलो मिस्टर राव यांना सांगितलं नाही तुम्ही, कारण पकडताना आपल्याला सांगायचं बंधन आहे ना आपल्यावरती की तुला कशाकरता पकडतोय, अरेस्ट कशाकरता करतोय. तर ते राव म्हणतो का रे क्यों रे तुमको बोला नहीं क्या. तो नाही साहब बोले. तर म्हटलं कोणी पण आणलं होतं याला, आणायला कोण गेलं. तर म्हणे इन्स्पेक्टर सोनवणे. तर सोनवणे आहेत, हो आहेत म्हणाले. त्याने आणलं पोलीस स्टेशन. मग त्यानं तेही आले लॉकअपला. तर ते त्याला म्हटलं की क्या रे तेरे को बोला था ना 506 पार्ट 2 में पकड़ा है करके. तो काय को झूठ बोलता है तुम बोले साहब के सामने. तर मी म्हटलो सोनवणे तू इन्स्पेक्टर आहे, अंगावरती युनिफॉर्म आहे आणि याचं हे ऐकतोय तू झूठ बोलताय असं तुझ्या पोलीस स्टेशनमध्ये, ते लॉकअपमध्ये असताना. मी असतो तर म्हटलं याला नाकडा उघडा करून मारला असता, माझं जे झालं असतं झालं असतं. तर असं करून मग ते पूर्ण व्हिजिट होईपर्यंत एक जवळजवळ तासभर त्याला असंच ह्युमिलेट झाला. आणि त्यानंतर बाकी मी त्याला फिजिकली बाकी काही जास्त टच त्याला नाही केला मी. ब्रिटिशांच्या काळापासून ज्या भट्ट्या चालू होत्या, इव्हन इमर्जन्सीमध्ये बंधनी झाल्या होत्या, त्यावेळेला एक DCP होते, जे पूर्वी मुंबईला एक एक्स डिव्हिजन होती जी फक्त दारूबंदी हाताळायची. म्हणजे दारू इलिसिट लिकरवरती कंट्रोल नियंत्रण ठेवण्याकरता एक, म्हणजे जसे बाकीचे एरियाचे झोन होते तसा हा दारूसाठी एक झोन होता आणि त्याला एक्स झोन म्हणायचे ते. तर तो मला 1-2 वर्ष सिनियर होता. मला एकदा येऊन आला आणि मला सॅल्यूट केला. मला म्हणतो की तुला मी सॅल्यूट करतो, तू ज्युनियर असून. मी फक्त आणि फक्त एवढंच काम माझ्याकडे होतं तरी मला ते बंद करता आलं नाही. पण तू झोन अख्खा सांभाळून हे सगळं कसे काय डिमॉलिश केल्या. तर प्रश्न असा आहे की जेव्हा हे भट्ट्यांचं काम, भट्ट्या कशा डिमॉलिश केल्या, म्हणजे हे जे आयलंड खाडीमध्ये बनवलेलं असायचे 5-10 फुटावरती. तर जेव्हा आम्ही रेडला जायला लागलो, आता लोकल पोलीस बाकीचा अधिकारी फार सामील असल्यामुळे मग कॉन्स्टेबलही बाकी 70% कॉन्स्टेबलही त्याच्यातून बाहेर असते, कारण त्याला काहीतरी जे कलेक्शन व्हायचे त्याच्यातले चिरीमिरी काहीतरी मिळतं. तर ते म्हणतात की हेही नाही मिळालं तर काय फरक पडणार आहे, फार ठीक आहे. म्हणजे त्यामुळे पोलीसवाले तयार होते हे सगळं करायला. तर मी जेव्हा रेडला जायला लागलो तर ते फळ्या काढून घ्यायला लागले. मग ते आता तिथे पोचणार कसं तुम्ही. मग मी काय केलं, वायरलेस गाड्यांमध्ये लाकडी फळ्या ठेवायला सुरुवात केली. मग आम्ही गेलो की आमच्यावरती दगडफेक करायचे. मग मी काय केलं की ते वायरलेस गाडीतले जे कॉन्स्टेबल होते त्यांच्या गळ्यात एक शबनम बॅग अडकवली आणि त्या बॅगेमध्ये दगडं ठेवले. त्यांनी दगड मारायच्या अगोदर आपणच मारायचे. त्यांनी फळी काढली की आपली फळी ठेवायची आणि जायचं त्याच्यावरती आणि सगळं सत्यानाश करत यायचं. हे सतत. आणि गूळ असेल तो पाण्यात टाकून दिलं खाडीत. नवसागर होतं ते पाण्यात टाकून दिलं. लाकडं जे होते ते जिथे होते तिथेच पेटून आग लावून टाकले, जाळून टाकले. हे सगळं त्याचं रॉ मटेरियल डिस्ट्रॉय करणे. जो बनवलेला असायचा ते त्यानं आपलं लोखंडी पहारीने असं टाकलं की ते खाली फुटून जायचं, सगळं निघून जायचं ते वॉश. तर एकदा धारावीमध्ये सुद्धा आम्ही म्हणजे खाडीमध्ये होडीने गेलो आणि ती होडी अशी कलंड, आमचा ACP खूप हेवी होता. तर ते पलटायची आली होती वेळ, पण तरी आम्ही जाऊन ते रेड केली आणि ते तोडलं. एक सतत कंटिन्युअस. आणि पहिल्यांदा रेड केली की जाऊन डायरी पकडायचो हप्त्याची. म्हणजे ज्याच्यावरती कोणाला किती पैसे जातात ते सगळं लिहिलेलं असायचं. आणि मग मी मिटिंग असली, आठवडा मिटिंग आमची, तिन्ही ACP आणि 6 सिनियर PI. त्यांच्या मिटिंगमध्ये मी ते वाचून दाखवायचो की त्याला पहिल्याने विचारायचो आमच्याकडे, आम्ही नाही चुकून चालतही असेल तर आमचं काही इन्व्हॉल्वमेंट नाही, ठीक आहे. मग हे आता डायरी बघा, याच्यात तुमचं नाव कसं काय आलं आहे, तुम्ही जर हप्ते घेत नाही तर. आणि असं करून करून पोलीसवाल्यांचे हप्ते त्याच्यातले बंद केले. पोलीसवाल्यांना शेवटी जेव्हा इन्कमच बंद झालं तर मग ते कशाला इलिसिट ॲक्टिव्हिटी चालू देतील. का पोलीसवाल्यांना बंद करता येत नाही असं नाही, हे निमित्त होतं की मला सांगायचं की तिथे जाता येत नाही, हे आम्ही त्यांना करून दाखवलं. आणि अशा पद्धतीने त्यांचे जेवढे गुंडे होते म्हणजे एक एक करून, म्हणजे त्याचं ॲक्च्युली कॅबिनेट असल्यासारखं होतं, म्हणजे मंत्रिमंडळ असल्यासारखं. खाजा इलिसिट लिकर ट्रान्सपोर्ट डिस्टिलेशन सेल, बडा सोमा स्मगलिंग, टिल्लू उस्ताद मटका आणि सुपारी,
एन विठ्ठल आपलं पासपोर्ट रॅकेटियर. तर हे असे सगळे तर यांना नेमलेलं होतं. 82 साली जेव्हा मी आलो जूनमध्ये इथे मुंबईला आणि ऑक्टोबरमध्ये काँग्रिगेशन होतं काँग्रेसचं 5 दिवस 3 दिवस अधिवेशन होतं. तर या अधिवेशनाला आलेले डेलिगेट जवळजवळ 5,000 होते आणि त्यांचं सगळं कार्यक्रम षण्मुखानंद हॉलमध्ये होता. या सगळ्या डेलिगेटची राहण्याची, खाण्याची, झोपण्याची, ट्रान्सपोर्टची सगळी व्यवस्था वरदराज मुदलियारकडे होती. आणि त्याचा म्हणून इथपर्यंत त्याची पोच होती की तो कुठेही जाऊ शकत होता. आणि त्याच्यामुळे हे पण जेव्हा मी हे सुरू केलं त्याला हात लावणं फार कठीण जात होतं. मग त्याची जी खालची सेना होती तिथून खालून सुरुवात केली मी आणि एक एक संपवत गेलो. आणि ही मंडळी जी आहे मग बडा सोमा पळून गेला. टिल्लू उस्तादचंही म्हणजे त्यालाही त्यांनी माझ्यावरती हे केलं होतं. त्याच्यावरती चॅप्टर प्रोसिडिंग लावले. म्हणजे मी दोन्ही कायदाही वापरला आणि कायदा हातात घेऊनही काम केलं. या दोन्ही मार्गाने त्यांना हे केलं. आपण बघितलं की यामध्ये त्यांची मनी पॉवर, मसल पॉवर तर होतीच. पण दुसरीकडे त्यांची जी धारावीतली रचना आपण बघतोय, जे गल्लीबोळ ते त्यांना पूरक होते. म्हणजे त्या भागाचा पुनर्विकास होणं हे खूप गरजेचं. नाही, गरजेचं नुसतं गरजेचंच नाही. त्याचं कारण असं आहे, की तुम्ही त्यावेळची जर सिच्युएशन बघाल, तर त्यावेळेला म्हणजे लेदर टॅनिंग किंवा इवन हे सुतारला रंग देणे, हे करणे, असे अनेक प्रकारचे असे उद्योग होते, की जिथे भयानक म्हणजे इतकी विचित्र परिस्थिती होती, की सभ्य माणसांना जाणं म्हणजे साधारण जे व्हाईट कॉलर ज्याला म्हणतो आम्ही, असे लोक त्या भागातून जायला बिलकुल. आणि धारावीतून तर बायका म्हणजे जाणं जवळजवळ बंद होतं. आणि धारावीचा विकास नुसतं व्हायचंच नाही, पण ते जर झाला नसता, तर ते मुंबईमध्ये एक असलेली गटारगंगा असल्यासारखा तो भाग होता. आणि तो म्हणजे काळा डाग असल्यासारखं, शल्य असल्यासारखं होतं. तर तिथे हे करणं फार गरजेचं होतं. आणि मी काही एक मिशन घेऊन नाही आलेलो होतो, पण मला आपलं पोलिसिंग करायचं म्हणून त्या मार्गाने जात होतो मी. तिथं आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आता धारावी पुनर्विकास प्रकल्प होतो. याच्यामुळं तिथल्या लोकांचं जीवनमान उंचवेल. नाही, हा साधा कॉमन सेन्स आहे, साधी गोष्ट आहे, की कुठलीही गोष्ट आता आम्ही इथे राहत होतो, इथे राहतो आहे. इथे होता रोड म्हणजे वरली सीलिंग करून आमच्या समोरून हा जो रस्ता जातो, सी फेसचा रस्ता, तो होता रस्ता. कोस्टल रोड बांधल्यामुळे झालं काय आता, की इथे जे कंजेशन व्हायचं ते आता सरळ निघून जातं. तर कुठेही तुम्ही याचं विकासाचं काम घेतलं तर त्याचा फायदा होणारच आहे. आणि तिथे माणसं जी राहत होती ती जवळजवळ जनावरासारखी राहत होती. आता त्यांना चांगली घरं मिळाली, चांगलं जर व्यवस्था झाली, तर कोणाला नको आहे, सगळ्यांना पाहिजे ते. आपण बघितलं की काय बोलता, भाग अतिशय गटर वगैरे तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला आणि एखादा पोलीस जर आतमध्ये घुसला तर त्याला बाहेर येणंही मुश्किल होतं. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. नाही, माणसांना तिथे राहण्यालायक कंडिशन नव्हती. पण तिथे जी माणसं राहत होती ती आपल्या पोटाच्या उदरनिर्वाहाकरता आपले कुटुंब गावांना सोडून येऊन आणि हे वरदराज मुदलियारसारख्या लोकांना सपोर्टला लोक पाहिजे होते म्हणून अजून आणखीन आणलेल्या लोकांना कोंबायचे तिथे. आणि पॉप्युलेशन त्याची वाढतच गेली आणि गुंडागर्दी सारखी वाढत गेली. कारण जेवढे लोक म्हणजे हॅव नॉट्स आणि हॅव्ज, तर ते जे आहे की याच्याकडे आहे तर त्याच्यातले कसे काढता येतील याच्यात, हे सगळे याच्यात ते इतक्या विचित्र परिस्थिती होती. काही केलं तरी माणसाला पकडणं अशक्य व्हायचं. म्हणजे आरोपी जाऊन पकडून आणायचा हा फार म्हणजे एक दिव्य कार्यक्रम असायचा. ते काही शक्य होत नसेल लोकांना. पूर्ण धारावीच त्याच्या कंट्रोलमध्ये होती. हां, म्हणजे नुसती धारावीच नाही, तसं तर अख्खी मुंबई त्याच्या म्हणजे तेव्हा तर त्याचं एवढं हे होतं की तो मुंबई म हे सगळ्याच एरियावरती त्याचा कंट्रोल होता. मग सर्वसामान्य धारावीमध्ये घुसत नव्हते आणि तिथले लोक सर्व तसेच होते का? नाही, सगळे तसे असं नाही म्हणता येणार. पण त्याच्यात असं आहे की नसलेले सुद्धा त्या याच्यात गुन्हेगारीमध्ये पडायला लागायचं. कारण तुम्ही तुम्ही काही केलेलं नाही, पण तुमच्या अंगावरती कोणी आलं त्याला प्रत्युत्तर दिलं, तर मग तुम्हालाही पोलिसांनी ब्रँड केलं म्हणजे झालं. आणि शिवाय यांना पोलिसांचा तसा सपोर्ट होता. म्हणजे कसं आहे की गुंडागर्दी कोणी केली त्याच्याविरुद्ध कोणी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली, ज्याने कंप्लेंट म्हणजे वरदराज मुदलियारची तर खाती ही होती की एखाद्या माणसाने एखाद्या माणसावरती जर तक्रार केली, तर त्याला जर पोलिसांनी पकडला, तर पोलीस पहिल्यांदा त्याला कळवायचे वर्धाला की तुमचा माणूस पकडलेला आहे, आमच्या आमच्या माणसाने कंप्लेंट केली आहे. तर ते याला जामिनावर सोडून घ्यायचे.
आणि ज्याने कंप्लेंट केली त्यालाच मारायचे आणि त्याला लॉकअपमध्ये टाकायला लावायचे. हां. आत्ताची नेमकी परिस्थिती आता तुम्ही जर तिकडे बघितलं असेल, आता गुन्हेगारीबद्दल काय सांगाल तिकडच्या? आहे असलं काही अजून? नाही, मला नाही वाटत आता शिल्लक. कारण त्या पहिली गोष्ट अशी की जेव्हा मी ही कारवाई करत होतो, तेव्हा वरदराजन मुदलियारची जी काही सगळी ही होती ती कंप्लीट म्हणजे हे कुठेतरी रेकॉर्डवरती पण आलेलं आहे, की टोटली इरॅडिकेट झालेलं होतं. म्हणजे बिलकुल म्हणजे काही शिल्लक राहिलेलं नाही. याची जी गँग होती याच्यातला कोणीही माणूस राहिला नाही. म्हणजे त्यामुळे झालं काय की गुंडागर्दी दहशत एवढी निर्माण झालेली होती आणि पोलिसांनी नुसतं थोडंसं लावून धरलं मी गेल्यानंतर, तरी ते झालं आणि त्यामुळे आता तशी परिस्थिती नाही आहे. आता जे बाकीच्या एरियांमध्ये नॉर्मल झालेलं आहे आणि मला वाटतं विथ इम्प्रूव्हमेंट आणखीन जास्त चांगलं होईल ते. नाही, नाही. हा हा रूलच आहे. सामाजिक उत्थापन जे चालतं हो, क्रांती जी घडत असते. म्हणजे तुम्ही आता अशा एरियात आहे की जिथे तुम्ही काही केलं, तरी तुमचं नजरेला येणं झोपडपट्टीत म्हणजे कुठेही लपता येतं, कुठेही काही करता येतं. आणि शेवटी तुम्हाला इतके अडथळे असतात तुमच्या कामामध्ये, की तुम्हाला फार कठीण आहे. पण तेच तुम्ही जर रस्ते मोठे असतील म्हणजे दिसेल ते गल्लीबोळात गेले तर कोणी काही केलं, छेडखानी केली बाईची तरी ती कळत नाही. तेवढ्यात आणि तो कोण होता तो बघायच्या अगोदरच तो पळून गेलेला असतो. व्हेअरएज जर रस्ते मोठे असतील, थोडे रुंद असतील, तर जाणारे-येणारेही बघत असतात आणि कोणालाही करणं ते अशक्य असतं. त्यामुळे कोणी करण्याला धजवणार नाही. पण हे जे गल्लीबोळं असल्यामुळे जी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे ती करायला फार सोपं असतं आणि जर डेव्हलपमेंट झालं, मोठं हे रस्ते झाले, घरं पक्की मिळाली, तर तिथे जरा हे असल्या प्रकारचे गुन्हे करणं कठीण जाईल. त्यावेळेला तिथे जे पॉप्युलेशन होतं, ते बहुतेक सपोर्टेड बाय गुंडाज आणि बहुतेक त्यांचेच लोकांचे होते. त्यामुळे तिथे सर्वसामान्य नागरिकाला त्रास होता, पण ह्या लोकांना तिथल्या रेसिडेंट्सला फार कमी प्रमाणात होता. त्या एरियांमधून जाणाऱ्या लोकांना प्रॉब्लेम्स होते जास्ती आणि मग कुठेतरी आयसोलेटेड पॉकेट्समध्ये असे लोक असायचे. मग आता आता असं आहे, की आत्ता जेव्हा तुमचं मॉडर्नायझेशन होतं आहे जे किंवा आता जे बायकांना आता समज आली आहे, मीडिया जागा झालेला आहे, पोलिसांच्या विरुद्ध बोंबाबोंब करता येते, अनेक मार्ग आहेत. त्यामुळे सुधारणा जशी होईल तसं तसं हे कमी होईल. सगळे बहुतेक इलेक्ट्रिक कनेक्शन अनऑथराईज असायचे, इल्लीगल असायचे, नुसत्या तारा काढून टाकलेल्या म्हणजे तुम्ही गेले तर सगळीकडे अंधार अंधार कुठे जायचं तेही तुम्हाला कळणार नाही. मग असं जर तुमचे प्रॉपर प्लॅनिंग असेल, व्यवस्था असेल, म्हणजे CCTV तर इतका फायदा होतो की आता लोकांना समजतंय, पकडले जातात ताबडतोब. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे तोही एरिया आता व्हाईट कॉलर होऊ शकतो. हां, होऊ शकतो नाही, होण्यातच होईलच, 100% होईल.